नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंकजा मुंडे यांची पक्षात कोंडी होते का? जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांना डावललं जातंय का? ज्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष सोडावा अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाअंतर्गत तयार करण्यात आली होती आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी देखील एक वेळ असा निर्णय घेण्यापर्यंत ते पोहोचले होते. अशी परिस्थिती पंकजा मुंडेंवर जाणीवपूर्वक आणली जाते का? कारण पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. अर्थात दिल्लीत त्यांचा दबदबा आहे. देशाच्या राजकारणात किंवा पक्ष पातळीवर त्यांना महत्त्व आहे. पण त्यांच्याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई होते आणि कारवाई कोण करतं? जीएसटी विभाग. सहकार विभाग कोणाकडे आहे? सहकार मंत्री कोण आहे? तर देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे सहकार मंत्री आहेत. बरं, पंकजा मुंडे यांच्यासोबत इतर 8-10 कारखान्यांना देखील अशाच पद्धतीनं कारवाईला सामोरं जाण्याची वेळ आली असती. मात्र केंद्र सरकारनं त्यांना कर्जाची हमी किंवा कर्ज देण्यास मंजुरी दिली आणि त्यांच्यावरचं संकट टळलं. परंतु अशा प्रकारची हमी किंवा अशा प्रकारचं कर्ज पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला मात्र मिळू शकलं नाही. का हा सगळा प्रकार होतोय? हे पंकजा मुंडे यांची आता पक्षाला गरज राहिली नाहीये का? पक्षाच्या दृष्टीनं पंकजा मुंडेंचं नेतृत्व हे शून्य झालेलं आहे का? त्यांची किंमत ही शून्य झालेली आहे का? नेमकं पक्षाला काय संदेश द्यायचा आहे अशा चर्चा आता होऊ लागल्या. आणि त्यातच ही घटना घडल्यामुळं या चर्चांना उधाण आलंय. साधारणपणे 2004 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या बाबांचं बोट धरून सक्रिय झालेल्या पंकजा मुंडे या 2009ला पहिल्यांदा आमदार झाल्या. 2014ला दुसऱ्या वेळा आमदार झाल्या. त्यानंतर त्यांच्यावर महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी देखील देण्यात आली. 2014 ते 19 हा त्यांचा 5 वर्षाचा काळ पूर्ण झाला आणि 19ला त्यांना पराभूत व्हावं लागलं. आता या पराभवाच्या पाठीशी देखील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पातळीवरील काही नेते होते अशी चर्चा आहे. दबक्या आवाजात किंवा ऑफ द रेकॉर्ड पंकजा मुंडे देखील कधी कधी ते मान्य करतात, सार्वजनिकरित्या ते मान्य करत नाही. हा भाग वेगळा. आता या सगळ्यामध्ये 2019 पासून ते 2023 पर्यंत म्हणजे साधारणपणे 4 वर्ष झाली पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या राजकारणातून किंवा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून जाणीवपूर्वक गायब झाल्या किंवा गायब केल्या गेल्या. म्हणजे त्यांना मध्य प्रदेशचं प्रभारी केलं गेलं. ज्या महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, तो महाराष्ट्र सोडून त्यांच्यावर राजस्थान किंवा मध्य प्रदेशची जबाबदारी द्यायची. म्हणजे सरळ सरळ आम्ही तुम्हाला पक्षातून जा किंवा आम्ही तुमची पक्षातून जाण्याची वाट पाहतोय असा संदेश द्यायचा. पण तरी देखील पंकजा मुंडे अजूनही त्या ठिकाणी स्टिकअप आहेत, त्या ठिकाणी स्थिर आहेत. आधेमध्ये त्या बोलतात, त्यांच्या बोलण्यामुळं मग अधिकच जो काही विचका वाढत जातो. पण पंकजा मुंडेंचा स्वभाव असा आहे की त्यांना कुणी काही सल्ला द्यायला जावं किंवा त्यांच्याबद्दल कुणी काही अधिकारवाणीने बोलावं किंवा त्यांना 4 शब्द समजुतीचे सांगावेत तर तो माणूस त्यांच्या डोक्यात जातो. वास्तविक त्यांनी अशा वेळी जे काही चांगले सल्ले देणारे लोक आहेत किंवा त्यांच्याबद्दल आत्मीयता बाळगणारे लोक आहेत किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती असणारे लोक आहेत, त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता असणारे लोक आहेत, यांचं बोलणं ऐकून घेऊन त्यावर काही इम्प्लिमेंट करता येईल का याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण त्या त्यांच्या स्वभावानुसार वागतात. धडाम धडाम आडम धडाम थेट जे मनाला येईल ते बोलतात. एखाद्याबद्दल जर का डोक्यात राग आला तर तो कायम ठेवतात. हरकत नाही. पण आजचा तो विषय नाहीये. आजचा विषय मूळ हा आहे की पंकजा मुंडेंना पक्षाला पंकजा मुंडे नको आहेत का? आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला पंकजा मुंडेंची गरज राहिलेली नाही. ती त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे राहिली नसेल, ती त्यांच्या उथळपणामुळे राहिली नसेल किंवा त्यांच्या ॲडव्हान्स स्वभावामुळे राहिली नसेल. जे काही कारणं भरपूर असतील त्या खोलात जायची गरज नाहीये आणि ही वेळही नाहीये. पण
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिथं भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व हे एक एक आमदार एक एक खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतायत, एनडीए वाढवण्याचा आणि मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत, असं असताना पंकजा मुंडे सारखी एक मास लीडर मात्र त्यांना नकोय किंवा त्यांच्या कारभारावर पक्षाचं फारसं लक्ष नाही. पक्ष जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि याची खंत स्वतः पंकजा मुंडे यांनी देखील कालच काही वृत्तवाहिन्यांच्या स्टुडिओमध्ये आरतीला गेल्यानंतर त्यांनी जे काही मुलाखती दिल्या त्यामध्ये देखील बोलून दाखवली आहे. त्यांनी थेटपणे असं सांगितलेलं आहे की मला वेगळा विचार करायची सध्या तरी माझी इच्छा नाही आहे, पण दुर्दैवानं ती वेळ येऊ नये, कारण की जर का मला भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा विचार जर का करायचा असेल तर तो माझ्यासाठी कठीण काळ असेल. हे सांगताना पंकजा मुंडेंनी आपल्या पाठीमागं 40 ते 50 आमदार आहेत किंवा 40 ते 50 मतदारसंघामध्ये आपला प्रभाव आहे हे देखील सांगितलंय. आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या की पंकजा मुंडे या नाराज आहेत का. पंकजा मुंडे नाराज आहेतच. त्यांची बॉडी लँग्वेज सांगते, त्यांचे वारंवारचे वक्तव्य सांगतात. त्यांनी आत्ता जी काही परिक्रमा केली त्या परिक्रमेमध्ये देखील त्यांनी अनेक ठिकाणी आपल्याला सहनशील राहायचंय, आपल्याला संघर्ष करायचा आहे, मुंडे साहेबांच्या वाट्याला जो संघर्ष आला तोच आपल्याला देखील वाट्याला आलेला आहे वगैरे वगैरे वक्तव्य केली. यावरून त्या नाराज आहेतच. आणि का नसावं. गेल्या 4 वर्षात राम शिंदे असतील, गोपीचंद पडळकर असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, अशा लोकांना यातले काही लोक विधानसभेला पराभूत झाले, पडळकर किंवा राम शिंदेसारखे. त्यांना पक्षानं विधान परिषदेवर संधी दिली, पण पंकजा मुंडेंना डावललं गेलं. बरं एकदा नाही हो, 3 ते 4 विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या तरी देखील पंकजा मुंडेंचा विचार केला गेला नाही. एकदा तर त्यांना फॉर्म भरायचा आहे असं सांगितलं गेलं आणि ऐन अर्धा तास अगोदर सांगितलं की तुमचा फॉर्म भरायचा नाहीये. म्हणजे माणसाचा अपमान किती करायचा यालाही काही मर्यादा आहे. शेवटी कसं असतं की सहनशीलता संपली की माणूस मग कुठलाही विचार न करता थेट निर्णय घेतो. पंकजा मुंडे आज त्या पॉइंटवर आलेले आहे. म्हणजे आता त्यांना पक्ष त्यांची कोंडी करतोय हे स्पष्टपणे जाणवतंय. पक्ष त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय हे देखील थेट स्पष्ट आहे. आणि एका मास लीडरची गरज पक्षाला नाहीये हे त्यांना वारंवार दिसून येतंय. त्यामुळं आता हीच वेळ आहे पंकजा मुंडे यांनी सगळं काही सोडून कुठलाही विचार न करता आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व दाखवून देण्याचं. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 1-2 वर्षात किंवा 2019 नंतर जी स्थित्यंतरं झालेली आहेत, जी युती महायुती महाविकास आघाडी वगैरे प्रयोग झालेले आहेत, यानंतर आता नाही वाटत की पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. म्हणजे आता पंकजा मुंडे यांच्यासोबतच त्या ठिकाणी रेसमध्ये विनोद तावडे यांचं देखील नाव घेतलं जातं. विनोद तावडे हे मोठे हकदार आहेत, भावी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये देखील आहेत. मग अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांना जर का आपली ताकद दाखवून द्यायची असेल आणि पुन्हा सत्तेत यायचं असेल तर त्यांना आपला सवता सोबा उभा करावा लागेल. आता हा त्यांना सल्ला नाहीये, कारण सल्ला देण्याची आम्हाला सवय नाही, पण एक सांगणं आहे की शेवटी म्हणजे कितीही मनात असलं नसलं तरी देखील त्या पक्षामध्ये अजूनही टिकून आहेत. कशासाठी टिकून आहेत, कशाची वाट पाहतायत हे त्यांनाच माहिती. पण पद्धतशीरपणे पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण वारंवार केलं जातंय. महाराष्ट्राच्या राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये त्या कुठंच नाहीयेत. कोर कमिटीमध्ये देखील असून नसल्यासारख्या आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षीय पातळीवरच्या निर्णयामध्ये त्यांना विचारलं जात नाही, विचारात घेतलं जात नाही. मग जी परिस्थिती गोपीनाथ मुंडे यांची केली गेली तीच त्यांच्या लेकीच्या वाट्याला आली आहे. आणि त्यामुळेच विरोधी पक्षातले लोक देखील सुप्रिया सुळे असतील, एकनाथ खडसे असतील किंवा संजय राऊतांसारखे लोक असतील हे सहानुभूती दाखवत आहेत
आणि पंकजा मुंडे यांना पायघड्या घालण्याचा प्रयत्न करतायत. पंकजा मुंडेंनी कुठं जावं कुठं नाही जावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दलही आम्ही फार काही सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही, कारण त्यांना सांगितलेलं पटत नाही. तुम्ही म्हणाल, तुम्ही प्रत्येक वेळीच म्हणताय की सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही, सांगून तर मोकळे होतात. आता हे या पद्धतीनंच सांगावं लागतं, कारण त्यांना थेट सांगितलेलं पटत नाही. म्हणजे त्या ऐकतात कुणाचं, त्यांच्या मनाचं तरी ऐकतात का नाही हाही एक प्रश्नच आहे. गेल्या 2 महिन्यात त्या राजकारणापासून लांब होत्या. त्यांचे काही इंटरनल अडचणी असतील, त्यांचे काही कौटुंबिक अडचणी असतील, त्यांचे काही फायनान्शियल अडचणी असतील, हे त्यांनी सांगितलंय म्हणून मी बोलायलो बरं का. पण त्यानंतर त्या जेव्हा मैदानात आल्या किंवा राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्या, समाजकारणात जेव्हा पुन्हा सक्रिय झाल्या, तर त्यांनी परिक्रमा काढली. आता परिक्रमा काढण्यामागं पक्षाला आपली ताकद दाखवून द्यायची होती, हाच हेतू होता. हे आता पक्षातील लोक देखील उघडपणे बोलतायत, खासगीतही बोलतायत. पण त्यांनी मात्र यामध्ये राजकारण नव्हतं, सरळ सरळ देवदर्शन होतं, देवदर्शनाचा हेतू होता असं सांगितलंय. आणि त्यांची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसात त्यांच्या कारखान्यावर GSTची जप्तीची कारवाई होते. हा योगायोग नाहीये, हा पंकजा मुंडे यांना थेट इशारा आहे. तुम्हाला बाहेरचे रस्ते खुले आहेत, आम्ही तुमच्या जाण्याची वाट पाहतोय. आम्ही तुम्हाला ढकलून देण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतः सन्मानाने गेला तर बरं होईल. आता हा इशारा पंकजा मुंडे यांच्या लक्षात आलाच असेल, पण त्या कितपत गांभीर्यानं घेतात हे येणारा काळ ठरवणार आहे. पण एक निश्चित आहे की आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या गोपीनाथ मुंडे सारख्या लढवय्या नेत्याची लढवय्या असलेली मुलगी पंकजा मुंडे यांच्या वाट्याला देखील संघर्ष आलाय. ते गोपीनाथ मुंडे होते ज्यांनी त्या संघर्षातूनही पक्षात आपलं स्थान कायम ठेवलं. आजच्या घडीला मात्र पक्षाला पंकजा मुंडेंची गरज नाहीये आणि त्याच्यामुळं पंकजा मुंडेंनी लवकरच या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा असं वाटतं. तुर्तास एवढंच. धन्यवाद.